अगं वीणा, एकदा न्यायाधीशाची भेट घेतली असतीस, आज ना उद्या आपल्याला न्याय मिळाला असता. बाळा, अगं इतकं सगळं सहन केलंस, आता शेवटच्या टप्प्यावर आल्यावर मागे का फिरतेस? आज तुम्ही जिवंत आहात हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं सुख आहे. बाकी मला काहीही नको. अगं वीणा, कुठे होतीस तू? तुझी वाट बघून मुख्य न्यायाधीश साहेब निघून गेले आणि उद्यापासून न्यायालय दीर्घ काळासाठी बंद राहणार आहे. पुन्हा कधी भेट होईल काही सांगता येत नाही. झालं, आता तर ही संधी पण गेली. वकील साहेब, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद, पण मी आता हा खटला लढवणार नाहीये. माझ्या आई बाबांच्या जीवापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये. ठीक आहे, तुझा निर्णय मी मान्य करतो. चला. इथे मूर्ती? इथे मूर्ती कशी आली? बाबा, मला भास होतोय का? मला तिथे स्वामींची मूर्ती दिसली. हा भास नाहीये बाळा, ही स्वामींची लीला आहे. स्वामी काहीतरी सांगू पाहत आहेत. अक्कलकोट सोडायचं असेल तर आमची भक्ती मागे सोडावी लागेल. स्वामी, खचलीस ना? हार मानून निघालीस ना? जा, पण आमच्या भक्तीचं व्रत इथेच अर्धवट सोडून जा. स्वामी, मी माझे प्राण सोडू शकते, पण तुमची भक्ती नाही सोडू शकत. खचणाऱ्यांना आणि आमच्यावर अविश्वास दाखवणाऱ्यांना आमची भक्ती करण्याचा काही अधिकार नाही. ज्या क्षणी आमच्यावर अविश्वास दाखवला त्या क्षणी आमची भक्ती सोडल्यासारखंच आहे. आता फक्त औपचारिकता पूर्ण कर. शिव शंकर शंभो. जा, जाताना ही मूर्ती नदीत सोड, म्हणजे आमची भक्ती सोडल्याच समावेल. असं का बोलताय तुम्ही स्वामी? मी हे नाही करू शकत हो. आमच्यावर विश्वास आहे की नाही? माझं चुकलं स्वामी. अगं, आम्ही तुला हरू कसे देऊ? तुझ्या आई वडिलांना जीव वाचवला की नाही आम्ही आज? हो स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मग बिथरतेस कशाला? शेवटच्या टप्प्यावर हार मानू नकोस. आम्ही काय सांगतोय नीट ऐक. हे कर आणि विश्वास ठेव, तूच जिंकशील.
स्वामी मी हे नक्कीच करेन. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. थांब. तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली ग? सुंभ जळाला पण पीळ काही गेलेला दिसत नाही अजून. नाही काकू. तुला स्वतःचा जीव प्रिय असेल ना तर आत्ताच्या आत्ता निघून जा इथून. काकू मी हे घर परत मागायला आलेली नाहीये. मग कशाला आली आहेस इथे? मी इथे मोलकरीण म्हणून काम मागायला आली. आता हे काय नवीन? तुझ्या डोक्यातनं नक्कीच काहीतरी शिस्त आहे म्हणून तू इथे आली आहेस. नाही नाही काकू, मी हे घर परत मिळवण्याचं स्वप्न आता सोडून दिलंय. मी तुमचं वर्चस्व स्वीकारलं आता. आम्ही तुमचे गुलाम बनून राहू. फक्त एक संधी द्या. काही गरज नाही तुझी. चालती हो इथून, चाल. अहो काका ऐकून तरी घ्या. मला जर तुम्ही इथे मोलकरीण म्हणून राहू दिलं तर घराच्या अंगणात असलेला खजिना मी तुम्हाला मिळवून द्यायला मदत करेन. काय हो, काही सापडलं का? कधीपासून खोदकाम सुरू आहे? नाही सापडलं अजून. खोदतोय पण खजिना काय हाताला लागत नाही. त्या विणाकडून आपण हे घर बळकावलं ते खजिना मिळेल यामुळेच ना? आणि तोच खजिना अजूनही सापडत नाहीये. खजिना? हो, तुला कसं माहित? 1 वर्षाच्या अंतराने येणाऱ्या पौर्णिमेला घराच्या अंगणात एक छोटासा कलश सापडतो. तो कलश सापडला की घरात समृद्धी, शांतता, समाधान सगळं टिकून राहतं. पौर्णिमेला फक्त 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवस मी जे जे सांगेल ना ते सगळं करा. 4थ्या दिवशी तुम्हाला तो खजिना नक्कीच सापडेल. 4च दिवस ना? हो, ठीक आहे. पण आमची फसवणूक झाली तर? मी इथेच आहे. स्वामी, तुम्ही सांगितलेल्या योजनेनुसार पहिलं पाऊल टाकलं, ह्यांना मनवलं. आता पुढचं पाऊल सगळं तुमच्या योजनेनुसार घडेल याची मला खात्री आहे. आमची योजना नेहमी यशस्वी होते. गरजेत असतं ते भक्तांनी तिच्यावर विश्वास ठेवणं. तू विश्वास ठेवलाय, आता तुझी स्वप्नपूर्ती पूर्णत्वाला येणार. शिव शंकर शंभो. चल विणा आणि सांग आम्हाला खजिना शोधण्यासाठी काय करायला हवंय. आज आता या क्षणापासून खजिना शोधायचाय. हे बघा काकू, आपल्याला खजिना मिळवायचा असेल तर घरात आधी जसं वातावरण होतं ना तसं पुन्हा निर्माण करावं लागेल. म्हणजे स्वामींच्या मूर्तीची स्थापना पुन्हा करावी लागेल. स्वामींचं नामस्मरण, पादुकांची पूजा, अभिषेक हे सगळं करावं लागेल. ए काय बोलतेस तू? आम्हाला हे सगळं मान्य नाहीये. हा पण काकू हेच तर करावं लागेल. आम्ही हेच करत होतो म्हणून तर आम्हाला एवढा लाभ झाला. आधी घराबाहेर काढलेली स्वामींची मूर्ती आपल्याला परत आणावी लागेल. ती मूर्ती नसताना आपण नामस्मरण कसं करणार आहोत? काय बोलते ही? आपण स्वामींना मानत नाही, मग स्वामींची सेवा करायची आहे का आपण? हे बघ, माझी अजिबात इच्छा नाही. अहो पण कधीपासून खजिना शोधतोय आपण, अजूनही सापडलेला नाही. आणि यांनी स्वामी सेवेपलीकडे काही केलेलं मला आठवत नाही. खजिन्यासाठी आपल्याला ही एक औपचारिकता पार पाडावी लागत असेल तर पार पाडूयात ना. हाही एक प्रयत्न करून बघूयात. ठीक आहे, करूया आपण. तुम्हीच सांगा. वीणा, तू धर्मशाळेत जा आणि स्वामींची मूर्ती घेऊन ये. तू म्हणतेस तसं करू आपण. ठीक आहे काका, तुम्ही म्हणाल तसं. तुमच्या हातून स्वामी सेवा घडवणं हाच आमचा उद्देश आहे काका, आणि हीच आमची योजना आहे. म्हणजे तुमचा थोडा तरी पुण्यसंचय वाढेल आणि पाप कमी होतील
आणि स्वामी नामाची गोडी लागली की उपरतीही होईल. काकू, मी स्वामींची मूर्ती आणते, तोवर तुम्ही एक काम कराल का? रवी दादा आणि संग्राम दादाला बोलावून घ्या. सहकुटुंब या गोष्टी केल्यात तरच लाभ होतो. लोभाने सुरुवात झाली तरी शेवट श्रद्धेनेच होतो. श्री स्वामी समर्थ. हा मला भास झाला की अजून काही. स्वामी क्षमा करा, पण आपण अस्वस्थ का दिसताय? वीणा, आपण योजना आखली आहे खरी, पण ती इतक्या सहजासहजी यशस्वी होणार नाही. तू भोळी आहेस, तुझ्या लक्षात येत नाहीये. पण दुष्ट माणसं त्यांचा दुष्टपणा इतक्या सहजासहजी सोडत नाही. शिव शंकर शंभो. वीणा, बाळा, अगं आम्ही तुलाच शोधत होतो. तुझी काळजी वाटत होती म्हणून मग रणजित भाऊजींकडे येत होतो. अगं वीणा, तू तिथे जाण्याचा धोका पत्करलायस. अजिबात धोका नाहीये बाबा. स्वामींनी आखलेल्या योजनेनुसार मी सगळं करते आणि मला यशही मिळतंय. आता माझं स्वप्न पूर्ण होणार. तुम्ही दोघेही धर्मशाळेत जा. मी स्वामींची मूर्ती घ्यायला येतेच आहे घरी, पण त्याआधी मी स्वामींची भेट घेऊन येते आणि त्यांना ह्या सगळ्याची कल्पना देऊन येते. अगं पण आई, काळजी नका करू. तुम्ही नामस्मरण करत राहा. हो, सावकाश जा आणि काळजी घे. हं? काय झालं कामिनी काकू? काय झालं? सगळं ऐकलंय आम्ही, तरी मला शंका होतीच. मी म्हंटल होतं ना तुम्हाला, हे दिसतं तसं मुळीच नाहीये. आपल्याला भुलवून आपल्याकडनं काहीतरी वेगळं करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे ह्याचा, जेणेकरून हिचं स्वप्न पूर्ण होईल. ते घर हिला परत मिळेल. काय ग, मी मोलकरीण बनून राहते, आम्ही हार मानली, हे सगळं खोटं होतं ना, नाटक होतं ना हे? जशी लबाडी करतेस, आम्हाला फसवतेस तू. नाही नाही कामिनी काकू, वीणा, आमच्याशी लबाडी करतेस? बरं झालं हिचा पाठलाग केला, नाही तर हिचं खरं रूप कळलंच नसतं आम्हाला. नाही कामिनी काकू सोडा. कामिनी काकू सोडा. माझा हेतू शुद्ध आहे. ऐकून तरी घ्या माझं. काका तुम्ही तरी ऐकून घ्या. गप्पे. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहेस तू. आता बघ या लबाडीची तुला काय शिक्षा देत होते. कामिनी काकू सोडा. सोडा मला कामिनी काकू. तुला अशी सोडत नाही मी. आमच्यावर मात करायला निघालीस ना तू, याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत. वीणा बघ तू. थांब कामिनी, तू कशाला जीवाचा आटापिटा करतेस? मी बघतो हिच्याकडे, तिचा निकालच लावतो. अरे हे काय भानगड आहे? त्या पालीचा चुकचुकण्याचा आवाज आज सुद्धा आणि इथे सुद्धा येतो. तू कोण आहेस आणि काय हवंय तुला? तुला तुझ्या कामाचा मोबदला द्यायला आलोय. मोबदला?
रणजित साहेबांनी पाठवलंय वाटतं याला. त्यांना केलेल्या सहकार्याचा मोबदला पाठवला असेल. बरं दे. खेळे हा काय प्रकार आहे? हे खेळ या ओणक्यावर ठोकायचे. सगळे खेळ ठोकून झाले की तुला तुझा मोबदला मिळेल. हे असलं काही मी करत नाही. जे काय द्यायचं असेल ते नीट द्या. हे बघ, हीच अट आहे. जर हे केलंस तर मोबदला मिळेल, बाकी तू ठरव. रणजित साहेबांनी अशी विचित्र अट का ठेवली असेल? जाऊ दे, आपल्याला काय त्याचा मोबदला मिळाल्याशी मतलब. इथे ठोकायचे आहेत ना? हो. ठोकतो. हा 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 काय प्रकार आहे? हे खेळ तुझ्या कर्माचे खेळ आहेत. जसे तू आता या ओणक्यावर खेळ ठोकलेस, त्याचप्रमाणे वाईट कृत्य करून स्वतःच्या आयुष्यावर खेळ ठोकलेस. तुझा आत्मा खिळखिळा झालाय, फक्त बाहेरून तुला ते कळत नाहीये. रणजितच्या नादी लागून विणाचा छळ केलास, पाप करत आलास. ज्याप्रमाणे ओणक्याचा अंत झाला त्याचप्रमाणे तुझा अंतही जवळ आलाय. आणि तुझा अंत हाच तुझा मोबदला, आणि हेच तुझ्या कर्माचं फळ. कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला हे सगळं कसं माहित? शिवशंकर शंभू. स्वामी, स्वामी माझा श्वास गुदमरतोय. माफ करा स्वामी, मी असं पुन्हा कधी वागणार? माफ करा स्वामी, चूक झाली माझ्याकडून. मला फक्त एक संधी द्या स्वामी. मी वचन देतो स्वामी. तुला एक शेवटची संधी देतो. शिवशंकर शंभू. धन्यवाद स्वामी, तुम्ही माझे प्राण वाचवले. स्वामी स्वामी, पण हा आवाज छळतोय मला, आणि ती पाल काही केल्या दिसत नाहीये. ती पाल त्या छताला चिटकलेली आहे. तिला असा अहंकार झालाय की ते छत तिने पेरून धरलंय. जसा तुला अहंकार झाला होता की हे गाव तू चालवतोयस आणि या गावावर तुझी सत्ता आहे म्हणून. पालीला स्वतःच्या कुवतीचा आणि क्षमतेचा विसर पडला होता, तसा तुला पडलाय. तू सर्व सर्व नाहीयेस. या गावचे आणि या जगाचे सर्व सर्व आम्ही आहोत. या गावात आणि या जगात राहणारे आमचे भक्त आम्हाला प्रिय आहेत, आणि आमच्या भक्तांना त्रास देणं म्हणजे आम्हाला त्रास देण्यासारखं आहे. आणि ही गोष्ट तुझ्या रणजितला समजवण्याची वेळ आली आहे. स्वामी, मला माझी चूक कळली. मी तुमचा आदेश पाळेन.
स्वामी आवाज थांबला. खूप खूप धन्यवाद स्वामी. श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभो. बाळांनो, जो तत्वासाठी स्वार्थ सोडतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. मात्र जो स्वतःसाठी तत्व सोडतो त्याच्यावर कदापि विश्वास ठेवू नका. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.